नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं. आज आपण काय बघणार आहोत? आज मी तुम्हाला म्हणजे UPSC ॲस्पिरंट्सना अगदी परफेक्टली अभ्यासाचा म्हणजे स्टडी करण्याची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असावी, अभ्यासाचा पॅटर्न कसा असावा, अभ्यास नेमका कसा करावा म्हणजे UPSC पास करणं सहज सुलभ होईल, याचं गाईडन्स करणार आहे. तर बघा मित्रांनो, UPSCचा अभ्यास करताना खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप सारे सजेशन्स असतात, वेगवेगळ्या क्लासेस असतात, वेगवेगळे मार्केटमध्ये सांगणारे म्हणजे व्हिडिओज पण खूप आहेत. त्यातलाच हा सुद्धा एक व्हिडिओ तुम्ही समजत असाल, पण हा व्हिडिओ तुमचा जो UPSCचा अभ्यासाचा पॅटर्न आहे तो बदलणारा असेल, आमूलाग्र असेल आणि तुमच्या जीवनामध्ये क्रांती घडणार आहे. तर त्यासाठी काय करा, बारकाईनं या सगळ्या व्हिडिओकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. UPSCचा अभ्यास करताना सर्वप्रथम काय करावं? हे जर मी तुम्हाला विचारलं, कोणाला विचारलं तर तुम्ही जनरली कोणी काय सांगेल, की वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आणायची, व्यवस्थित वाचायची, क्लास असो अथवा नसो, भरपूर वाचन करायचं, नोट्स काढायच्या, अभ्यास करायचा, UPSC पास होतं. अगदी चुकीचा समज आहे. अशा इतक्या ढोबळ मानाने ते होत नाही. अगदी परफेक्ट प्लॅनिंग असावी लागते आणि ती परफेक्ट प्लॅनिंग मी तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं मित्रांनो, कुठल्याही विषयांची पुस्तकं आणण्याच्या अगोदर सिलेबस बघा. तर सिलेबस म्हणजे काय? प्रिलिमचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस, कनेक्टिव्हिटी, त्यातले सब्जेक्ट सगळे तुम्हाला बघायला मिळतील आणि हे तर तुम्हाला नेटवरती सगळीकडे उपलब्ध आहेच. काय करा, प्रिलिमचा सगळा सिलेबस बघा, म्हणजेच त्याच्या अलॉंग विथ मेन्सचा, म्हणजे सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आहे ते सगळे टॉपिक्स तुमच्या समोर असले पाहिजेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो असा आहे, की हा जो सिलेबस तुम्ही बघाल, त्या सिलेबसमध्ये जे कंटेंट आहे ना, ते कंटेंट कसं असलं पाहिजे? बाय हार्ट. म्हणजे काय, एक मोठा टॉपिक घेतलाय, त्या टॉपिकमध्ये जे सब टॉपिक दिलेले असतील, हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीमध्ये सगळे सब टॉपिक इयर वाईज दिलेले आहेत, तर त्या सब टॉपिक्सना सुद्धा इतक्या वेळा वाचायचं की आपल्याला माहिती असलं पाहिजे. मी जर तुम्हाला असं कोणी अनोळखी व्यक्तीने जर विचारलं येऊन की काय काय सिलेबस आहे कडे तुमच्या UPSCला, तर तुम्ही सगळं सांगू शकला पाहिजेत की प्रिलिमला असे असे सगळे टॉपिक्स आहेत आणि या टॉपिक्समध्ये पण आम्हाला हे छोटे छोटे सब टॉपिक शिकायचे असतात. गंमत काय होते, UPSCचे जे पेपर सेटर्स असतात ना, ते एक्झॅक्टली तो जो सिलेबस, त्या सिलेबसला धरूनच पेपर तयार करत असतात, त्याच्या बाहेर पेपर तयार करत नाही, हे लक्षात घ्या. UPSC म्हणजे काहीही विचारतात आणि जगातला कुठलाही प्रश्न विचारतात आणि मग आपल्याला गोंधळात टाकतात. हा सगळ्यात मोठा एक गैरसमज आहे सर्वांच्या मनातला, तो काढून टाका. सिलेबसच्या बाहेर ते विचारत नाहीत, राईट? मग सिलेबसच्या बाहेर म्हणजे काय? तर सिलेबसचा जिथे जिथे रेफरन्स असेल, त्या सिलेबसमधल्या टॉपिकचा जिथे जिथे रेफरन्स आहे, ज्या ज्या करंट इव्हेंटशी संबंध आहे, ते मात्र ते विचारतील. तर काय करायचं, सगळ्यात अगोदर मग सिलेबस बघायचा आणि तो सिलेबस कसा असला पाहिजे? मुखपाठ. मी मुखपाठ शब्द मुद्दाम लिहितोय, याला अंडरलाईन करा, लक्षात घ्या. मुखपाठ असला पाहिजे अगदी, की कुठल्या कुठल्या सब्जेक्टचे कुठले कुठले टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स कुठले, ते सगळं माहिती पाहिजे. हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स वगैरे जे असेल ते. त्यानंतर काय करायचं, टॉपिक सिलेक्ट केला, आता सिलेबस बघितला. आता या सिलेबसमध्ये तुम्ही एखादा टॉपिक बघितला. आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही हिस्ट्री बघता आहात आणि हिस्ट्रीमध्ये मग सर आता हिस्ट्रीची पुस्तकं घ्यायचीत का मार्केटमध्ये उपलब्ध असलेली? अजिबात नाही. अगोदर काय करा, त्या हिस्ट्रीतला पहिला टॉपिक कुठला आहे? जर तुम्ही एन्शियंट इंडिया घेतला असेल किंवा मग मेडिवल इंडिया घेतला असेल किंवा आपल्याकडे मॉडर्न इंडियाचं सुद्धा टॉपिक सुरू होतात, तर इंग्रज इथे आले तेव्हापासून म्हणजे 1757 वगैरेचा जो ॲडव्हेंट आहे पुढचा त्यांचा इव्हेंटचा, तर तो आपल्याला त्या टॉपिकमध्ये जर दिलेला असेल, असं गृहीत धरूया की आपण एक रँडमली कुठला तरी सपोज 1930, पुढे येऊया थोडंसं. काय यावेळी घडलेलं? सिव्हिल डिसओबिडियन, बरोबर आहे? ही मुवमेंट घडली होती 1930ची, बरोबर आहे? दिसतंय ना सर्वांना? तर 1930ची सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट झाली होती. 1920ला नॉन कोऑपरेशन मुवमेंट झाली, बरोबर आहे? तर अशा पद्धतीने समजा आपण आता हा एक टॉपिक घेतलेला आहे, मग काय करायचं? हा टॉपिक एकदा चूज केला की या टॉपिकशी रिलेटेड गोष्टी काय करायच्या ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. पुढे जाऊया आपण. येस.
एक टॉपिक आपण चूज केलेला आहे, त्या टॉपिकशी रिलेटेड सगळ्यात अगोदर का वाचायचं? तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला जो मार्ग सांगितला तो जनरली तुम्हाला कोणी सांगणार नाही. सगळे काय सांगतील म्हणजे त्या टॉपिकच्या अलॉंग विथ जे काही मार्केटला उपलब्ध असलेले नोट्स असतील किंवा पुस्तकं असतील ते वाचायला सुरुवात करायची. चुकीची मेथड आहे. मॅक्सिमम मुलं हेच करतात आणि इथेच चुकतात. हे नाही करायचं. सगळ्यात अगोदर काय करायचं माहितीये? PYQ. व्हॉट इज PYQ? प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. तर या टॉपिकशी रिलेटेड प्रिलिममध्ये आणि मेन्स एक्झाममध्ये जे जे क्वेश्चन्स आलेले असतील ते शोधायचे. आणि हे शोधायचं काम तुम्हाला करायचं नाही आता. आता काय आपल्याला पुस्तकं वगैरे शोधायची आहेत का? की कोणतं प्रश्न कोणत्या इयरला कसा आलाय वगैरे हे सगळं AI तुम्हाला करून देतं ना. तर AIला विचारायचं की या सब आपण जसा सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट लिहिला की नाही, तर फाइंड मी द PYQs ऑफ प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स रिलेटेड टू 1930 मुवमेंट, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट असं जरी तुम्ही टाकलं तर तुम्हाला सगळे क्वेश्चन्स येतील ना समोर. तर प्रिलिमचे सगळे क्वेश्चन्स समोर घ्या, मेन्सचे सुद्धा समोर घ्या आणि ते क्वेश्चन्स वाचा. डोळ्यासमोरून एकदा गेले पाहिजेत, ते डोळ्याखालून गेले पाहिजेत, नजरेखालून गेले पाहिजेत. कुठले? प्रिलिमचे तरी समजायला सोपे वाटतील. तुम्ही म्हणताल सर मेन्सचे क्वेश्चन्स वाचून काय फायदा हो? कारण ते क्वेश्चन तर काही कळणारच नाही. बऱ्याचशा गोष्टी तर डोक्यावरून जातील ना. जाऊ द्या, बिंदास जाऊ द्या. पण मेन्सचे क्वेश्चन्स प्लेन वाचा, वाचून घ्या. एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, राईट? आणि त्यांना बाजूला ठेवा. आता PYQ जे आहेत त्याच्याशी रिलेटेड म्हणजे त्या टॉपिकशी रिलेटेड PYQ तुम्ही वाचलेत, तर याचा फायदा काय नेमका? याचा फायदा असा होतो, ज्यावेळी तुम्ही त्या टॉपिकचा डिटेल स्टडी सुरू करणार त्यावेळी तुम्हाला लक्षात येणार की या टॉपिकशी रिलेटेड मी डेप्थ किती ठेवावी वाचनाची, मी काय काय वाचावं, मी जे वाचतोय ना ते रिलेटेड आहे की नाही. कारण मार्केटमध्ये एवढे रिसोर्सेस उपलब्ध असतात, एवढी पुस्तकं उपलब्ध असतात ना, आणि ती वाचता 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 मुलं प्रचंड वेळ त्यांचा वाया जातो याच्यामध्ये आणि लक्षात काहीच राहत नाही. त्यासाठी PYQ वाचायचंच यासाठी आहे की त्याचं रिलेव्हन्स आपल्याला कळावं. त्या टॉपिकमध्ये मला किती डीपमध्ये जायचं, किती खोलवर मला वाचायचं हे मला कळावं, मला मर्यादा सुद्धा कळावी, यासाठी ते करायचं असतं, राईट? येस. त्यानंतर हे जे टॉपिक असतात ना, तर या टॉपिकचा करंट रिलेशन शोधायचा. म्हणजे काय? करंट इव्हेंट एखादी असेल, फाइंड रिलेशन विथ करंट इव्हेंट्स. करेक्ट आहे का ते शोधा. आता तुम्ही म्हणाल सर 1930ला घडलेली घटना आहे सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, तिचा करंटशी काय संबंध असेल बरं? बऱ्याचशा घटनांचा नसेल, पण कदाचित कधी कधी काय होतं माहिती आहे का, हिस्टोरिकली इम्पॉर्टंट असलेल्या काही गोष्टी, इम्पॉर्टंट असलेल्या काही इव्हेंट्स, त्यांच्याशी संबंधित, त्यांच्याशी रिलेटेड असलेल्या काही गोष्टी आपल्या अवतीभोवती करंटमध्ये घडत असतात. एखादी गव्हर्नमेंटने एखादी कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे किंवा एखादी नवीन, बघा आपल्याला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला नवीन काही गोष्टी सापडतात की नाही, साईट्स सापडतात. तामिळनाडूमध्ये नवीन सापडलेली मागच्या वर्षी वगैरे. तर असं काही जर सापडलं असेल तर ते असतं हिस्टोरिकल. ती हिस्टोरिकल इव्हेंट जरी असली पण करंट रिलेव्हन्स आहे त्याचा, करेक्ट आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे. मग अशा पद्धतीने अगोदर काय करायचं, त्या टॉपिकशी रिलेटेड AIलाच विचारा की रिलेशन विथ करंट इव्हेंट्स काय असावेत त्या टॉपिकशी रिलेटेड, आणि ते जर काही असेल नोट करून घ्या. ते पण वाचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पेपर्स त्या अनुसारच जास्त प्रमाणात सेट होतात. पेपर्समधले मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील या पद्धतीने सेट होतात. ठीक आहे. जे जे टॉपिक्स आहे तुमचे, त्या टॉपिक्सशी रिलेटेड जे काही करंट इव्हेंट्स घडत असतील त्याच्या अनुसारच पेपरमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स येत असतात. हे तुमचं लक्षात येईल. हे त्याचं खास गमक आहे, रहस्य आहे, राईट? आता या टॉपिक विषयी मी अजून काय करणार, मी याच्या काढणार नोट्स. बरोबर, याच्या नोट्स काढायच्या. तर नोट्स काढताना काय करायचं, मग अगदी परफेक्ट मुद्देसूद वगैरे व्यवस्थित असं लिहित चालायचं का? नाही. त्याच्या अगोदर काय करायचं, तो जो टॉपिक आहे त्या टॉपिकशी रिलेटेड असलेलं पुस्तक शोधायचं. आणि पुस्तक हा शब्द वापरतो मी, पुस्तक नाही, बुक्स नाही, बुक. वाय डू आय से लाईक दिस? मला सांगायचा अर्थ असा आहे की यूज ॲज लेस ॲज पॉसिबल व्हॉट रिसोर्सेस. जेवढं कमी रिसोर्स तुम्ही वापराल, जेवढे मिनिमम रिसोर्सेस तुम्ही वापराल, जेवढे मिनिमम पुस्तकं वाचाल, तेवढंच
उपयुक्त वाचन झालं म्हणजे आता नोट्स तुम्ही करणार, तर नोट्स कसं करायचं तुमच्या पद्धतीने काढायच्या, म्हणजे आपल्या सोयीनुसार आपल्याला समजेल असं. म्हणजे काय, मला सांगायचा अर्थ असा की नोट्स लिहिताना पूर्ण अशी उत्तरं लिहित बसायचं नाही, म्हणजे मोठे मोठे वाक्य लिहायची नाहीत वगैरे. 1 2 3 पॉईंट लिहिले, त्याच्यात 2-3 वाक्य तयार होतील तुमचे, अशा पद्धतीने लिहायचं, म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल असं लिहायचं. ओके. आता मला सांगायचं आहे की जे तुम्ही वाचता की नाही, तर त्या वाचलेलं लक्षात राहण्यासाठी सुद्धा एक पॅटर्न आहे, एक पद्धत आहे. ती पद्धत इथे वापरायची. एक फॉर्म्युला आहे त्याचा 147. हा रिव्हिजन फॉर्म्युला आहे. याचा वापर करायचा. कसा? व्हॉट इज 147? 1 मीन्स 1 डे, फर्स्ट डे. 4 मीन्स 3 to 4 days असा एक पकडायचा अंदाज, आणि 7 म्हणजे 7 days वीकली. म्हणजे काय करायचं, जे मी आज वाचलेलं असेल तर 24 तासाच्या आत, म्हणजे एका दिवसाच्या आत मी त्याला परत रिव्हिजिट करायला पाहिजे, ओव्हरलुक तरी करायला पाहिजे. दॅट इज 1. देन जे मी वाचलंय ते तेच लक्षात राहतंय की नाही हे मला जर चेक करायचं, तर मी 4 दिवसांनी त्याला परत एकदा रिव्हिजिट करायला पाहिजे. फक्त ही दुसऱ्यांदा ज्यावेळी, म्हणजे 4 दिवसांनी ज्यावेळी मी त्याला वाचेल, तर लाईन टू लाईन जायची गरज नाही. म्हणजे सुरुवातीला मी जेवढा वेळ घातलेला असेल तर तेवढ्या वेळात नाही, पटकन तो झाला पाहिजे. 1 तासाभराचं जे वाचन मी केलेलं असेल सपोज त्यावेळी, तर दुसऱ्या वेळी फार तर ती 20 मिनिटं वगैरे वगैरे 15-20 मिनिटात ते सगळं वाचन पूर्ण झालं पाहिजे चौथ्या दिवशी. आणि ते लक्षात राहतंय की नाही बघायचं. जे लक्षात राहत नसेल, जिथं वीकनेस जाणवतोय, त्याला परत एकदा थोडंसं रिवाइज करून घ्यायचं. त्यानंतर ही सगळी रिव्हिजन परत 7th डेला करायची. 7th डेला काय करायचं, जे आपल्या लक्षात राहिलेलं नव्हतं पॉईंट काढून ठेवायचे ते, आणि 7व्या दिवशी ते जे वीक राहिलेले ते अगोदर स्ट्रॉंग झालेत की नाही ते चेक करायचं 7व्या दिवशी. ते झालं की परत एकदा फास्ट एक रिव्हिजन सगळ्याला ओव्हरलुक करून द्यायची. म्हणजे काय होतं की तुमचा हा अभ्यास जो आहे तो टॉपिक परिपूर्ण तयार होतो. त्याला परत परत वाचन करण्याची गरज पडणार नाही. 7 दिवसानंतर त्यानंतर बघायची गरज त्याला नाही. मग परीक्षेच्या वेळी बघू. नोट्स टॉपिकच्या रिव्हिजन झालं, फॉर्म्युला नोट झालं. यानंतर अजून एक महत्वाचा पॉइंट आहे त्याच विशेष टॉपिक बद्दल. काय तर ते आहे सॉल्व TYQ. TYQचे जे प्रिलिम्स असतील, प्रिलिम मधले जे काही आहेत ते फक्त वाचून पूर्ण करायचे पटापट पटापट, वेळ न दवडता. आणि मेन्सचे मात्र आन्सर रायटिंग करायचं. आन्सर रायटिंग, उत्तर लिहूनच काढायचं अक्षरशः मेन्सचं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही म्हणाल सर मेन्सचे उत्तर, मेन्सचे खूप सारे क्वेश्चन मिळालेत मला एखाद्या टॉपिक बद्दल, तो जो काही टॉपिक असेल, पॉवर्टी शी रिलेटेड असेल, इकॉनॉमिकशी रिलेटेड जे काही असतात टॉपिक्स, तर खूप सारे क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत सर. मग 20 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत, मागचे सगळे इयर्सचे क्वेश्चन मी बघितले, मला 20 एक क्वेश्चन सापडले. मग सगळे लिहायचे का? नाही, त्यातले 5 सिलेक्ट करा. एनी 5 क्वेश्चन्स PYQs ते सिलेक्ट करा आणि त्याचे उत्तर लिहून काढा. अगदी सुंदर पद्धतीने उत्तर लिहून काढायची. आणि उत्तर लिहित असताना टाइम सेट करून द्यायचा, म्हणजे आपला जास्तीत जास्त वेळ, त्यात खूप वेळ आपण एका उत्तरासाठी घालवला नाही पाहिजे. तो हळूहळू कमी करता 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 7 मिनिटात ते उत्तर झालं पाहिजे 10 मार्क्सचं. आणि साधारणपणे 9 ते 10 मिनिटामध्ये 15 मार्क्सचं क्वेश्चन कम्प्लीट झालाच पाहिजे. अशा पद्धतीने आपला सराव करायचा. सुरुवातीला लागेल वेळ, लागू द्या, हरकत नाही, पण नंतर तो टाइम कमी झाला पाहिजे. आणि PYQs किती, मग 5 निवडायचे, ते लिहून काढायचे. त्यानंतर काय करायचे, हे जे काही आपण PYQs लिहिलेले आहेत ना, ह्यांचं कम्पॅरिझन करायचं. कम्पेअर युअर आन्सर्स विथ द टॉपर्स. टॉपर्सनी जे काही आतापर्यंत जे टॉपर्स सिलेक्ट झालेले असतील UPSC मध्ये, त्यांची जे काही आन्सर रायटिंग आहे, ती आन्सर रायटिंग स्किल तुमच्या आन्सर रायटिंगशी किती मॅच करते, किंवा तुम्ही त्यांच्यापेक्षा काही एक्सिड करताय का, चांगलं काहीतरी लिहिताय का, ते पण तुम्हाला बघता आलं पाहिजे, इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. त्याने काय होईल की माझी जर डायरेक्शन चुकत असेल उत्तराची आणि ती मला करेक्ट वाटते, कधी कधी असं होऊ शकतं की आपण जे लिहितो तेच आपल्याला करेक्ट वाटतं, बट नॉट कंपल्सरी, नॉट नेसेसरी, असं होऊ शकत नाही. कधी कधी काय होतंय की मी लिहिलेलं हे मला जरी करेक्ट वाटत असले, पण UPSCच्या पेपर चेक करणं ते चुकीचं वाटू शकतं, एक्झामिनरला ते चुकीचं वाटू शकतं, कारण ते मुळात आपलं चुकीचं असतं. म्हणून आपण टॉपरशी जनरली त्याचं कनेक्शन जोडावं आणि पॉईंट्स आपण किती कव्हर करतो त्याच्यामध्ये ते बघावं. ते एकदा लक्षात आलं की मग आपण राईट पाथवर आहोत हे आपल्याला समजायला सोपं जाईल. अशी ही स्ट्रॅटेजी आहे बघा मेन्सचे आन्सर्स लिहिण्याची. आता इम्पॉर्टंट पार्ट सुरू होईल अजून शेवटचा, ज्यामध्ये AIचा सगळ्यात जास्त वापर तुम्हाला करता येईल. तर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपल्याला शोधायचे आहेत. इथे सगळ्यात जास्त तुम्हाला
एआयचा वापर करता येणार आहे. एआयचा वाईज यूज कसा करायचा बघा. आज एआयचा वापर सगळ्यात जास्त आणि सगळ्याच क्षेत्रात होतो हे सगळ्यांना माहिती आहे, की सांगण्याची गरज नाहीये. पण UPSC मध्ये तुम्ही एआयचा फुल वापर करू शकता आणि पूर्णपणे तुमच्या अभ्यासाची दिशा त्याने बदलू शकते. म्हणजे काय करायचंय आपल्याला UPSC मध्ये यूज कसा करायचा एआयचा, तर बघा सगळ्यात अगोदर ChatGPT आहे, जेमिनाय आहे, त्यानंतर क्लॉड आहे, डीपसीक आहे, अजूनही तुम्हाला जे काही सापडतील एआयचे टूल्स वगैरे. तर या सगळ्या एआयचा वापर तुम्हाला कशासाठी करायचा आहे, की तो टॉपिक टाकायचा आणि त्या टॉपिकशी रिलेटेड एक्सपेक्टेड क्वेश्चन्स टाकायचे. तर त्या क्वेश्चन्सना सुद्धा बारकाईने बघायचं. त्यातले काही महत्त्वाचे जर करंटशी रिलेटेड नवीन एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतील तर ते लिहूनच काढायचे मस्तपैकी. आणि जे थोडेसे अनइम्पॉर्टंट वगैरे वाटतायत तर त्यांना फक्त त्यांचे आन्सर शोधून ते वाचले तरी पुष्कळ आहे. एवढं केलं की काय होईल, की तुमचा अभ्यास हा परिपूर्ण होईल. आता मला सांगा, त्या टॉपिकशी रिलेटेड असा एकही प्रांत उरत नाही की जो आपल्याला कव्हर करायचा राहिलाय असं कधीच मला वाटणार नाही. तो टॉपिक एकदा अशा पद्धतीने कव्हर झाला, संपलं. मग एक एक करत असे टॉपिक जर तुम्ही कव्हर केले तर UPSCचा प्रिलिम्स विथ मेन्स संपूर्ण अभ्यास तुमचा रेडी झालेला असतो. फक्त सेल्फ कॉन्फिडन्स आणि मी दिलेलं मार्गदर्शन ह्या दोन्हींची जरी जोड तुम्ही केली, यू विल बी द नेक्स्ट ऑफिसर. मग तो IAS असेल, IPS असेल, कुठला तरी असेल, तुम्ही 100% ऑफिसर होणार म्हणजे होणारच. यू विल क्रॅक UPSC एक्झाम. तर सर्वांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा अभ्यासासाठी. असाच अभ्यास करत राहा. मी सांगितलेले सगळे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करा, व्यवस्थित त्याप्रमाणे स्टडी करा, सगळा अभ्यास कव्हर करा आणि 100% तुम्ही UPSC क्रॅक करणार, मला ही खात्री आहे. आता हे सगळं मी का सुरू केलंय, हे सगळं मी लक्षवेधच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला हे सगळं सांगतोय. यामागे थोडीशी एक छोटीशी गोष्ट आहे जी मला सांगायची आहे, की मला असं जाणवलं, मला असं वाटलं, की आपला जो मराठी प्रांत आहे महाराष्ट्र, त्यातल्या त्यात परत मराठवाड्यातल्या जर तुम्ही सगळा रेकॉर्ड चेक केला ना मागचा, तर मराठवाड्यातल्या पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे UPSC मध्ये. मराठवाड्याच्या बाहेरची मुलं भरपूर होतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर तर अजूनच होतात. मग हा असमतोल बघा. प्रशासकीय सेवेमध्ये सिलेक्ट होणाऱ्या स्टुडंट्सचे, कॅन्डिडेटचे जर प्रमाण आपण चेक केलं रिजन वाईज, तरी मराठवाड्यातली सगळ्यात कमी मुलं तुम्हाला इथे सापडतील. असं का होतं? तर ते होण्याचं कारणच असं असतं, की योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो. बरीचशी मुलं आपली मार्गदर्शन चांगलं मिळावं म्हणून पुण्याला जातात, दिल्लीला जातात, स्टील दे गेट फेल्ड. खूप कमी त्यातले पास होतात. असं का होतं? कारण खूप सारी गर्दी असते आणि गर्दीमुळे केऑस होतो, कन्फ्युजन वाढतं, अभ्यास नीट होत नाही. यासाठी सगळ्यात आवश्यक असतं योग्य गायडन्स आणि त्या योग्य गायडन्ससाठीच आम्ही लक्षवेधची सुरुवात केली आहे. आम्हाला खात्री आहे हे मार्गदर्शन, या मार्गदर्शनाचा उपयोग करून मराठवाड्यातली तमाम जनता, तमाम मुलं अभ्यासाला भिडतील आणि UPSCच्या अभ्यासाच्या द्वारे मॅक्सिमम मुलं UPSC क्रॅक करतील. त्यासाठीच लक्षवेधची स्थापना झाली आहे. धन्यवाद.